मी प्रतीक दुमाई तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अजून एका भन्नाट व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ हा पण इंटरेस्टिंग आहे, खूप छान आहे। आज आलो आहे जेजुरीला। जेजुरीमध्ये जय मल्हार देवाचं आपण दर्शन करणार आहे। कसं करावं, किती टाईम लागतो, किती वेळात होतं आणि कुठून तुम्ही कसं येऊ शकता हे सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन कळणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर जस्ट आता दर्शन झालं आहे। इथे पाठीमागे 200 रुपयाची लाईन आहे, इकडे कुठे असेल। आणि आम्ही आता नॉर्मल लाईनमधून दर्शन केलं तर आम्हाला 1 तास लागला। सकाळी 7 ते 8 वाजता आमचं दर्शन झालं आणि आता गर्दी खूप आहे बघा। तर वाटत नाही 2-3 तासामध्ये पण दर्शन होतं। गर्दी बघा आता खूप आहे, खूप जवळजवळ 2-3 तास जाणारच। ही अशीच किती गर्दी आहे, त्याच्या आतमध्ये ते सिंगल लाईन जाणार। येळकोट येळकोट जय मल्हार। तर जस्ट आपलं दर्शन झालं आहे। 1 तासामध्ये दर्शन झालं। सकाळी 7 वाजता मी लाईनीमध्ये उभं राहिलो आणि 8 वाजता दर्शन झालं। आणि आता लाईन एवढी बेकार आहे ना, काय सांगू। जवळजवळ 2 ते 3 तास तुम्हाला लागणारच। संडे आहे तर तुम्हाला तर सांगतो की जेजुरी जय मल्हारला येण्यासाठी तुम्ही कसं येऊ शकता। पुण्यापासून 160 ते 170 किलोमीटर आहे। पुण्यापासून मुंबईपासून 160-170 किलोमीटर आहे आणि पुण्यापासून 5 ते 60। तर आम्ही इथेच राहिलो, एक रूम घेतला। त्या रूमचे चार्जेस आम्हाला 1000 रुपये पडले। रात्री राहिलो, सकाळी जाऊन लवकर आपलं आवरून निघून गेलो आणि दर्शन घेतलं। तर तुम्ही पण हा प्लॅन करू शकता। जेजुरीमध्ये येण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत। डायरेक्ट बस आहे, ट्रेन आहे, जेजुरी स्टेशन आहे, डायरेक्ट मुंबई ते जेजुरी आपली बस धावते। पुण्यापासून पण डायरेक्ट आहे। तर खूप सारे ऑप्शन्स आहेत। ते जवळच स्टेशन आहे, स्टेशननी तुम्ही रिक्षानी पण येऊ शकता। तर जेजुरी खूप फेमस प्लेस आहे, पुण्यामध्ये कुलदैवत आहे। तर इथे येण्यासाठी तुम्हाला माहिती पडलं येऊ शकता, खूप छान प्लेस आहे। आणि येऊन येळकोट
देवाचं तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर मी व्हिडिओ इथेच एंड करतो. भेटूया पुढच्या वेळेमध्ये. टिल देन तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर जेजुरीची इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक ठोकून द्या, तसंच शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.